सांगली जिल्ह्यातील विश्रामबाग चौकात राजस्थानमधून आलेलं एक जोडपं आपल्या 2 लहान मुलांसोबत फुगे विकत उपजीविका करत होतं। दिवसभर फुटपाथवर फुगे विकून रात्री ते तिथेच झोपत असत। 20 ऑक्टोबरच्या रात्रीही ते नेहमीप्रमाणे झोपले होते, पण सकाळी उठून पाहिलं तर त्या आईचं 1 वर्षाचं बाळ गायब झालं होतं। आईनं परिसरात सर्वत्र शोध घेतला, लोकांना विचारलं, पण काहीच धागादोरा लागला नाही। शेवटी ती विश्रामबाग पोलीस ठाण्यात धावत गेली। ही घटना समजताच सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घुगे यांनी विशेष टीम तयार केली। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तपास यंत्रणांचा वापर करून शोध मोहीम सुरू केली। तपासात धक्कादायक बाब समोर आली, त्या बाळाची विक्री करण्यात आली होती। या प्रकरणात अब्दुल सत्तार गोलंदाज या संशयिताला अटक करण्यात आली असून त्याचे साथीदार वसीमा पठाण आणि इम्तियाज पठाण हे दोघे अद्याप फरार आहेत। या तिघांच्या टोळीने मिळून त्या निरागस बाळाला विकल्याचं धक्कादायक उघड झालं होतं। पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे अखेर 24 ऑक्टोबर रोजी ते बाळ रत्नागिरीत सापडलं। पोलिसांनी त्या बाळाला सुरक्षित सांगलीत आणलं आणि आईच्या कुशीत परत दिलं। या आई बाळांची भेट होताच उपस्थितांच्या डोळ्यात देखील अश्रू आले। दिवाळीच्या या दिवसात जणू खऱ्या अर्थाने आनंदाचा प्रकाश उजळला होता। या घटनेनंतर सांगली पोलिसांच्या संवेदनशील आणि तत्पर कामगिरीचे संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे। ही घटना फक्त गुन्ह्याची उकल नाही, तर मानवतेचा विजय आणि पोलिसांच्या समर्पणाचं उदाहरण आहे।